दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि पुणे या भागांमध्ये मनसे ही महायुतीसोबत आल्यास फायदा होऊ शकतो। हे याचा अनालिसिस तुम्ही कशा पद्धतीने कराल? त्यातल्या आपण पाहिलं तर पुण्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये, गेल्या दोन वर्षामध्ये खरं तर आपण म्हणू शकतो पुणे आणि नाशिकवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पर्टिक्युलरली फोकस केलेला आहे। त्यांचे अनेकदा दौरे हे पुण्यामध्ये होत असतात। त्याच पुण्यामध्ये आणि खास करून दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईमध्ये की असे मतदारसंघ की जे महाविकास आघाडीकडे, शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्यास मराठी मतांमध्ये विभाजन करणं किंवा ती मराठी मतं आपल्याकडे खेचून घेणं याच्यासाठी भाजप मनसे सोबत जाण्याचा विचार करू शकते का? की ज्यावेळेला 2006 साली राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी मनसेची स्थापना केली, त्यानंतर त्यांना सर्वात मोठी फर्टाईल लँड मुंबईनंतर जर कुठे मिळाली पक्ष वाढवण्यासाठी तर ती नाशिकमध्ये आणि पुण्यामध्ये मिळाली। त्यांना नाशिकमध्ये पहिल्याच महापालिका इलेक्शनमध्ये त्यांना नाशिककरांनी भरभरून मतं दिली आणि त्यांच्या हातात नाशिक महापालिकेची सत्ता सुद्धा दिली। पुण्यामध्ये सुद्धा 28-30 नगरसेवक त्यांचे निवडून दिलेले होते। त्यामुळे या दोन शहरांमध्ये त्यांची ताकद जी आहे ती रिझनेबल होती। नाशिकमधून 3 आमदार पहिल्या फटक्यात 2009च्या विधानसभेमध्ये निवडून आलेले होते मनसेच्या तिकिटावरती। त्यामुळे नाशिक हे शहर त्यांच्यासाठी स्पेशल होतं। आता दुसऱ्या मात्र 2014 येता यातले बरेचसे आमदार नगरसेवक जे आहेत ते पक्ष सोडून गेले। आता पुण्याचा जर विचार केला आपण, जर पुण्याच्या अनुषंगाने आपण बघतोय तर भाजपने तिथली सीट जी आहे ती डिक्लेअर केलेली आहे आणि महाविकास आघाडीची सीट डिक्लेअर व्हायची आहे। पण पुण्यामध्ये राज ठाकरे यांचा प्रभाव काही पॉकेट्समध्ये निश्चित आहे। मात्र पुण्यामध्ये त्यांचे नगरसेवक होते किती तर 2 नगरसेवक होते। गेल्या निवडणुकीमध्ये 2017च्या निवडणुकीमध्ये 2 नगरसेवक निवडून आले आणि त्यातले एक होते साईनाथ बाबर आणि दुसरे होते वसंत मोरे। वसंत मोरे यांनी परवाच पक्षाला रामराम केलेला आहे आणि ते पक्ष सोडून त्यांनी एक वेगळी वाट चोखळण्याचा निर्णय घेतल्याचा आपल्याला त्यांनी सांगितलेला आहे। आता दुसरा मुद्दा आहे तो साईनाथ बाबर, त्यांचा सुद्धा कात्रज आणि परिसरामध्ये थोडाफार प्रभाव आहे, पण पूर्ण शहरभर त्यांचा प्रभाव जो दिसायचा 2007, 8, 9 नंतर 12 पर्यंत वगैरे तसा काही प्रभाव राज ठाकरे यांचा पूर्ण शहरभर आहे असं नाही। आत्ताचे जे कसब्यातले आमदार झालेले आहेत रवींद्र धंगेकर, ते एकेकाळी राज ठाकरे यांचेच सैनिक होते, राज ठाकरे यांच्यासाठीच ते लढत होते, पण ते सुद्धा नंतर कालांतरानं अपक्ष लढले। अपक्ष लढल्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले। काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सुद्धा त्यांनी एकदा अपक्ष निवडणूक लढवली नगरसेवक पदासाठी आणि ते निवडून आले आणि पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते आमदार झाले। म्हणजे एका प्रकारे त्यांची ताकद जी आहे ती सीमित झालेली आहे। मात्र जेव्हा महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये ज्यावेळेला थेट फाईट होईल पुण्यामध्ये, त्यावेळेला जो हिंदुत्ववादी मतदार आहे तो मतदार महायुतीच्या मतदारांना मदत करेल आणि महाविकास आघाडी एका वेगळ्या विचारानं सध्या संविधान वाचवण्याच्या दृष्टीने किंवा मोदी हटाव या दृष्टीने प्रयत्न करते आहे, तर ती एका वेगळ्या दृष्टीने जाईल। पण राज ठाकरे यांच्या मतदारांना जो मोटिव्ह आहे, जो हिंदुत्ववादी मतदार म्हणून आता जो त्यांनी नर्चर केलेला आहे, तो मोटिव्ह त्यांना देता येत नव्हता, कारण त्यांना रिझनेबल ताकद नसल्यामुळे तिथं लढताही किंवा वेगळं लढण्याची सुद्धा शक्यता तशी नव्हती आणि त्यामुळेच आपल्याला कल्पना आलेली आहे की तीच नाराजी पत्करून वसंत मोरे यांनी पुण्यातून पक्ष सोडला। त्यामुळे त्या मतदारांना, मनसेच्या मतदारांना एक मोटिव्ह मिळेल मतदान करण्यासाठी की ते कोणाच्या बाजूने आपल्याला द्यायचं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यानंतर राज ठाकरे यांचा हा पहिला निवडणुकीतला प्रयोग असेल की त्यांना भाजपसोबत गेल्याचा काय फायदा होतो हे दिसेल। दुसरा महत्त्वाचा भाग तू विचारस तो नाशिकबद्दल। नाशिकमध्ये अजूनही त्यांची काही प्रमाणामध्ये ताकद आहे। नाशिकमध्ये तिन्ही आमदार आता त्यांना सोडून गेलेले आहेत। त्यांच्यासोबत वसंत गेते होते, नितीन पवार होते, अजून एक आमदार तिथून निवडून आलेले होते, मात्र आता ते त्यांच्यासोबत नाहीयेत। नाशिकमध्ये जितके काही लोक राज ठाकरेंसोबत होते त्यातले बहुतेक लोक आता राज ठाकरेंना सोडून गेलेले आहेत। मात्र काही प्रमाणामध्ये जी राज ठाकरे यांची ताकद तिथे आहे, त्याही मतदारांना जेव्हा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये थेट लढत होईल त्यावेळेला त्यांच्यासमोर एक मोटिव्ह असेल की आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे। पण मुद्दा असा आहे की मुंबई आणि परिसरामध्ये ज्याचा उल्लेख आता ऋत्विक करत होता, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघामध्ये मात्र त्यांचा प्रभाव आहे। आपण बघतो आहोत की मराठी मतांमध्ये अजूनही राज ठाकरे यांच्याकडे सर्व अंगाने जर आपण बघितलं तर कला, क्रीडा, संस्कृती, फिल्म, नाटक या सगळ्या क्षेत्रातील लोक येऊन त्यांना भेटत असतात, आपल्या समस्या सांगत असतात आणि त्यांचा एक प्रभाव आहे। ते सरकारमध्ये नाही आहेत, ते कुठलेही त्यांचे लोकप्रतिनिधी, एक आमदार त्यांचा विधानसभेत आहे, लोकसभेमध्ये त्यांचा कुठलाही प्रतिनिधित्व नाही आहे, मात्र तरी सुद्धा राज ठाकरे यांचा स्वतःचा एक क्लाउट आहे, त्यांची वक्तृत्व शैली अमोघ आहे। ते ज्याला भाषणाला उभे राहतात त्यावेळेला हजारो लोक म्हणजे अगदी पिन ड्रॉप सायलेन्स ठेवून त्यांचं भाषण ऐकत असतात। त्यांचा जो हजरजबाबीपणा आहे तो भल्या भल्या राजकीय नेत्यांना खरं तर पेलणारा नाहीये, इतका तो स्पॉन्टेनियस आहे। तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर राज ठाकरे यांचा
रिझनेबल फायदा जो आहे तो मुंबईच्या काही भागामध्ये निश्चितपणे होऊ शकेल, त्यातल्या त्यात दक्षिण मुंबईमध्ये जास्त होऊ शकेल. कारण की आपल्याला कल्पना आहे की लालबाग परळपर्यंत हा सगळा मतदारसंघ येतो आणि हा मतदारसंघ जो आहे या मतदारसंघामध्ये द्वंद्व आहे. भाजपच्या नेत्यांना इथं फार मोठी ताकद उभी करता आली नाहीये, मात्र मराठी मतदारासमोर एक त्यांच्यामध्ये जे द्वंद्व आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असे जे दोन गट थेटपणे पडलेले आहेत, तर त्या मतदाराला लुभावण्याचा प्रयत्न जो आहे तो एका प्रकारे केला जाईल. आम्ही ठाकरेंच्या विरोधात नाही आहोत असं एक नॅरेटिव्ह भाजपकडून सेट केलं जाईल की आम्ही विचार ठाकरे ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आम्ही त्यांच्या विरोधात आहोत, आम्ही ठाकरेंच्या विरोधात नाही आहोत, हे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी राज ठाकरे सोबत आल्याचा फायदा होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांचं जे एकूण त्यांची देहबोली जी आहे, वक्तृत्वशैली जी आहे ती बाळासाहेबांची आठवण करून देणारे आहे. त्यामुळे जेव्हा बाळासाहेब ठाकरे जेव्हा महायुतीच्या स्टेजवर असायचे तेव्हा जो काही जलवा किंवा ती जे काही वातावरण होतं ते वातावरण पुन्हा रिवाईव्ह करण्यासाठी म्हणून महायुतीच्या भाजपच्या नेत्यांना त्याचा फायदा होईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मात्र राज ठाकरेंना या सगळ्याचा किती फायदा होणार आहे याची कल्पना नाहीये, कारण अजून डिस्कशन चालू आहेत अलायन्सची. राज ठाकरेंना या बदल्यात काय मिळणार आहे? राज ठाकरेंचा एक रिझनेबल फायदा आहे, रिझनेबल ताकद आहे मुंबई आणि परिसरामध्ये, मात्र त्या बदल्यामध्ये त्यांना किती जागा, किती म्हणण्यापेक्षा की एक अंकीच ती जागा असेल पण ती किती जागा सुटणार आहेत हे माहिती नाहीये. दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे की राज ठाकरे या आत्ताच्या डर्टी पॉलिटिक्स पासून दूर होते. गेल्या आपण जर 2019 पासून जे सुरू झालं त्यापासून राज ठाकरे दूर होते, 4 हात अंतर राखून आहेत आणि त्यांनी त्याच्यावरती वारंवार भाष्य केलेलं आहे. आत्ता जी भाजपची सध्याची मोठी जर अडचण असेल काय तर त्यांच्या इमेजचा किंवा त्यांच्या परसेप्शनचा प्रॉब्लेम झालेला आहे, हे त्यांना सुद्धा खासगीमध्ये नाकारता येत नाही. ज्या पद्धतीने ईडी, सीबीआय आणि इतर यंत्रणांचा वापर झालेला आहे तो असेल किंवा शिवसेना या पक्षामध्ये पडलेली फूट असेल, राष्ट्रवादी या पक्षामध्ये पडलेली फूट असेल किंवा त्यांचे नेते जाहीरपणे जर असं सांगत असतील की मी पुन्हा आलो, 2.5 वर्षांनी आलो पण मी 2 पक्ष फोडून आलो, तर यामधून एका प्रकारे मला असं वाटतं की मराठी माणूस असेल किंवा इथल्या महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या मराठी माणसाला शिवसेनेच्या बद्दल असं कोणी बोलतं हे फारसं खपणारं नाहीये. तर ते वातावरण डायल्यूट करण्यासाठी राज ठाकरेंचा फायदा निश्चितपणे होईल. आणि या डर्टी पॉलिटिक्स पासून दूर राहिल्यामुळे राज ठाकरे यांच्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघितलं जात होतं. ते मधल्या काळामध्ये दोन्ही बाजूला महाविकास आघाडी आणि महायुती यांना जमेल तिथे म्हणजे लिटरली सोलून काढत होते त्यांच्या भाषणातून. तर आता मात्र राज ठाकरेंना ती संधी असणार नाही. राज ठाकरे यांनी लावरे तो व्हिडिओ करून 2019 मध्ये जी निवडणुकीच्या दरम्यान धमाल उडवलेली होती आणि नरेंद्र मोदी यांचेच व्हिडिओ दाखवून त्यांना आरसा दाखवण्याचा जो प्रयत्न केलेला होता, आता त्याच आरशासमोर उभं राहून राज ठाकरे यांना नरेंद्र मोदी हे कसे उत्तम प्रशासक आहेत, त्यांचा देशावरती किती मोठा प्रभाव आहे, हिंदुत्व देशासाठी किती महत्त्वाचं आहे, मोदींनी इथल्या युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी किती काम केलं आहे, अशा पद्धतीची भाषणं द्यावी लागतील. मात्र मला असं वाटतं की राजकीय नेत्यांच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात आणि अशा पद्धतीच्या अपोजिट परिस्थितीला ते अनेकदा परस्पर विरोधी परिस्थितीला सामोरं जाण्यात त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. मला असं वाटतं राज ठाकरे सुद्धा ते करतील, पण राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले आतापर्यंतचे असे एकमेव नेते होते की त्यांनी अशा कुठल्याही तत्वविरोधी, तत्वहीन राजकारणाचा पदर धरलेला नव्हता किंवा अशा कुठल्याही पक्षाच्या सोबत जाणं त्यांनी पसंत केलेलं नव्हतं, अशा कुठल्याही आघाडीमध्ये सामील होणं पसंत केलेलं नव्हतं. त्यामुळे मनसेचा मतदार जो आहे तो आपण सोशल मीडियावर पण बघितलं आणि इन जनरल खासगीमध्ये गप्पा मारताना पण त्यांच्या नेत्यांशी बघितलं तर ते असं म्हणायचे की भलेही आम्ही एक आमदाराचा पक्ष आहोत, भलेही आमच्याकडे आता राजकीय ताकद नाहीये, पण तत्वहीन राजकारण आम्ही करणार नाही किंवा राजसाहेब ठाकरे त्यापासून दूर आहेत आणि आमच्यासाठी ती अभिमानाची बाब आहे. मला असं वाटतं की संघर्ष करून करून थकलेल्या कार्यकर्त्यांना आता भाजपसोबत जाऊन भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष आता अजित पवारांवर ज्या पद्धतीची टीका राज ठाकरे यांनी केली आहे. अभिजित सर, एक आणखीन प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे, शिवसेनेची प्रतिक्रिया आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पण आनंद एक प्रकारे व्यक्त केलेला आहे. ते म्हणतायत की राज ठाकरे हे मास लीडर आहेत, त्यांची क्रेज आहे, त्यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. राज ठाकरे दिल्लीला गेलेले आहेत, हीच आमच्यासाठी खूप मोठी बातमी आहे. महायुतीच्या मिशन 45 या संकल्पनाला राज ठाकरेंचा पाठिंबा आहे असा सुद्धा दावा हा शिवसेनेकडनं एक प्रकारे केला जातोय. याचाच अर्थ या बोलणी आधीपासून सुरू आहेत का किंवा अशी भावना ही खरोखर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडनं शिवसेना किंवा महायुतीच्या नेत्यांकडे व्यक्त करण्यात आलेली आहे की ज्यामुळे आज शिरसाट हा दावा करतायत राज ठाकरेंच्या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल असा सुद्धा दावा हा शिरसाट यांच्याकडनं केला जातोय.